अकोला पोलिसांच्या वतीनं मिशन उडान अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अंतर्गत अंमली पदार्थ मुक्त भारत हा संदेश देत 3 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये 3000 नागरिकांनी भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। खासदार अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली। यावेळी ड्रग्ज मुक्त अकोला, ड्रग्ज मुक्त भारत शपथ घेण्यात आली। तसंच ऑपरेशन सिंदूर दरम्यान नृत्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। पोलीस मुख्यालयापासून सुरू झालेल्या 3 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये 10 वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षांच्या नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते। अकोला पोलीस दलातर्फे मिशन उडान अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली। 3 किलोमीटरची ही मॅरेथॉन सगळ्या अकोलेवासियांनी अनुभवली आहे। हे पाऊल असणार आहे की समाजाला कीड लावणाऱ्या अंमली पदार्थ आणि नशामुक्ती करण्यासाठी तब्बल हा मार्ग 3 किलोमीटरचा असून फ्री रन फॉर फ्री ड्रग्स इंडिया यासाठी ही संकल्पना माननीय श्री अर्चित चांडक जी सर, जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहे, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आणि मी या नेतृत्वाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतोय। नक्कीच ही चळवळ इथे थांबणार नाही। या वर्षात अकोला पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात 40 कारवाया केल्या असून 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली। जवळपास 3500 लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि पाऊस आला तरी पण लोकांनी याच्यामध्ये त्यांचा रन पूर्ण केलेला आहे। एक प्रतिज्ञा घेतलेली आहे की ते म्हणजे नशेचं सेवन करणार नाही आणि आमचा अकोला पोलिसांचं हेच मत आहे की आमचा सप्लायवर आणि डिमांडवर दोघी ठिकाणवर आमचं लक्ष आहे। तर सप्लायवर आमची नेहमी कारवाई सुरू असतात। आम्ही जवळपास 40 कारवाई केलेली आहे हे वर्षामध्ये आणि 50 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे। जेरुसलेम येथे सुरू असलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अंकिता